मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रोरो सेवेला रत्नागिरी येथील हर्णे बंदर येथे थांबा देण्याची आग्रही मागणी राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी बंदरे मंत्री नितेश राणे यांना सविस्तर निवेदन देऊन दापोलीकरांची समस्या मांडली आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून ही रोरो सेवा नुकतीच सुरू करण्यात आली असून यामुळे कोकणचा प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे। दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावरच अवलंबून राहावे लागते। सध्या हर्णे येथे नवीन जेट्टीचे काम वेगात सुरू आहे। अशा परिस्थितीत येथे रोरो सेवेचा थांबा मिळाल्यास दापोलीसह परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। यामुळे स्थानिक पर्यटन आणि व्यापाराला नवी उभारी मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केलाय। यामुळे कोकणातील जलवाहतूक क्षेत्रात क्रांती घडण्याची चिन्हे असून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे। चाकरमान्यांच्या सोयीसाठी या मागणीवरती तातडीने विचार करावा असे आवाहन त्यांनी निवेदनात केलेले आहे।